नमस्कार नागपूरकर, तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुमच्या वाहनाची पीयूसी तुमच्याकडे आहे का? जर ती असेल तरच आता तुम्हाला पेट्रोल किंवा डिझेल पेट्रोल पंपावर मिळणार आहे। प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी व कडक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। राज्याचे परिवहन मंत्री यांनी नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे आणि या निर्णयानुसार आता प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र म्हणजेच पीयूसी नसलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर इंधन मिळणार नाही। प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। लवकरच हा नियम राज्यात लागू होण्याची शक्यता आहे। पीयूसी असेल तर पंपावर इंधन मिळणार नाही। पेट्रोल पंपावर इंधन भरण्यापूर्वी प्रत्येक वाहनाच्या पीयूसीची तपासणी केली जाईल आणि ज्या वाहनाकडे पीयूसी नसेल त्याला पेट्रोल किंवा डिझेल दिले जाणार नाही। परंतु या संदर्भात अद्याप शासन निर्णय झालेला नाही। पेट्रोल पंपावर सीसीटीव्हीने नंबर स्कॅन केले जातील। नियम लागू झाल्यास त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पेट्रोल पंपावर येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा नंबर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने स्कॅन केला जाईल आणि तो परिवहन विभागाच्या पोर्टलशी जोडला जाईल। त्यामुळे पीयूसीची वैधता तपासणी त्वरित शक्य होईल। पंपावरच ताबडतोब पीयूसी काढता येणार आहे। ही सुद्धा फॅसिलिटी आता तुम्हाला मिळेल। ज्या वाहनधारकांकडे पीयूसी प्रमाणपत्र नसेल त्यांच्या सोयीसाठी पंपांवरच ते काढण्याची सोय उपलब्ध केली जाण्याची शक्यता आहे। पीयूसीला एक युनिक आयडेंटिटी नंबर असेल। प्रत्येक पीयूसी प्रमाणपत्राला एक युनिक आयडेंटिटी नंबर दिला जाईल। यामुळे पीयूसीची वैधता तपासणी करणे सोपे होईल आणि फसवणुकीला आळा बसेल। बनावट पीयूसीला यामुळे आळा बसणार आहे। नवीन प्रणालीमुळे बनावट पीयूसी प्रमाणपत्र तयार करणे जवळपास अशक्य होईल। प्रत्येक पीयूसी परिवहन वाहनाच्या डेटाबेसशी जोडलेली असल्याने त्याची सत्यता त्वरित तपासता येईल। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हा व्हिडिओ अशा मित्रांसोबत शेअर करा ज्यांना याची गरज आहे आणि कृपया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।